नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 9वीतला धडा क्रमांक 2 वास्तव संख्या. गणितातला धडा क्रमांक 2 वास्तव संख्या याचा भाग क्रमांक 6. चला, या धड्यात नवीन काय काय शिकायचं आहे अजून बाकी आहे ते आपण पाहून घेऊ. आता आहे सजातीय करणी. करणीचे दोन प्रकार असतात, सजातीय आणि विजातीय. तर सजातीय करणी म्हणजेच काय? जर p आणि q या परिमेय संख्या असतील तर p वर्गमुळात a आणि q वर्गमुळात a या सजातीय करणी आहेत असे म्हणतात. लक्षात घ्या, p आणि q दोन्ही परिमेय संख्या असले पाहिजेत. मग p वर्गमुळात a आणि q वर्गमुळात a या सजातीय करणी आहेत असे आपण म्हणतो. दोन करणीय सजातीय. आता बघा, दोन करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटीही समान असावी लागते. तसेच करणीस्थ संख्याही समान असाव्या लागतात. म्हणजे बाहेर असणारी करणी संख्या आणि आपली करणी हे दोन्हीही समान असावे लागतात. वर्गमुळात 45 वर्गमुळात 80 या करणींची कोटी 2 आहे. कारण इथे वर्गमूळ आहे म्हणजे याची कोटी 2 आहे. म्हणजेच यांची कोटी समान आहे, परंतु करणीस्थ संख्या समान नाही. म्हणून या करणी सजातीय नाही असे दिसते. या करणींना आपण सोपे रूप देऊया. आता वर्गमुळात 45 कसे लिहितो तर 9 गुणिले 5 म्हणजे वर्गमुळात 9 गुणिले 5 लिहितो. आता दोघांनाही आपण वेगवेगळे केले तर वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 5 तर आपले उत्तर येईल 3 वर्गमुळात 5. आता 80, तर 80 ला आपण कशी फोड केली तर 16 गुणिले 5 तर वर्गमुळात 16 गुणिले 5 लिहिले. तर 16चा वर्गमूळ वेगळा लिहा, 5चे वर्गमूळ वेगळे लिहा. आता वर्गमुळात 16 म्हणजे काय आले 4, म्हणजे 4 वर्गमुळात 5 ही संख्या भेटली. आता 3 वर्गमुळात 5 व 4 वर्गमुळात 5 या करणी सजातीय आहेत. तर पाहू शकता वर्गमुळात 5 वर्गमुळात 5, त्यामुळे ह्या करणी काय झाल्या सजातीय. म्हणजेच वर्गमुळात 45 व वर्गमुळात 80 या करणी सोपी करून रूपे सजातीय करणी आहेत. यांची समजा करणींची सोपी रूपे काढली तर ते आपल्याला सजातीय करणी आहेत हे आपल्याला कळाले. आता करणींची तुलना कशी करायची? समजा a b k या धनास्तव या धनवास्तव संख्या असल्या तर a b पेक्षा लहान आहे. यावरनं k कुठलीही जरी संख्या घेतली तर त्या दोघांचा k ला दोन्ही बाजूला मग गुणले तर a k ही संख्या किंवा a k चा गुणाकार हा b k पेक्षा लहानच मिळणार. म्हणून आपण लिहिले a चा वर्ग हा खरं तर ab पेक्षा लहान असतो आणि ab ची संख्या म्हणजे गुणाकार हा b वर्गापेक्षा लहान असते. म्हणजेच a ही समजा b पेक्षा लहान आहे तर a चा वर्ग सुद्धा b च्या वर्गापेक्षा लहानच मिळणार. उलट a चा वर्ग लहान असेल b वर्गापेक्षा असेल तर आणि a बरोबर b, मग a ही संख्या b पेक्षा मोठी आहे आणि a ही b पेक्षा लहान आहे अशी शक्यता आपण पाहून बघू. आता a बरोबर b यावरून आपण a चा वर्ग बरोबर b चा वर्ग घेऊ शकतो. आता a समजा b पेक्षा मोठा आहे म्हणजे a चा वर्ग ही b वर्गापेक्षा मोठा असणार. परंतु हे मिळणे अशक्य आहे कारण a लहान आहे b पेक्षा. म्हणजेच a चा वर्ग b वर्गापेक्षा लहान आहे तर a b पेक्षा लहानच आहे. येथे a आणि b या वास्तव संख्या असल्याने त्या परिमेय संख्या किंवा करणी असू शकतात आणि याचा उपयोग करून दोन करणींमध्ये लहान मोठेपणा आपण तपासू शकतो. आता तुलना करायची म्हणजेच काय, आपल्या दोघांमधील लहान मोठेपणा शोधावा लागतो. कुठला मोठा आहे कुठला लहान आहे किंवा दोन्ही समान आहेत का नाही आपण पाहूच. आता उदाहरण घ्या, 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5. तर आपण 6 ला आपण वर्गमुळात घेतले तर 6 चा वर्ग होऊन आतमध्ये येणार, माहिती झाले 36. आता 36 वर्गमुळात 36 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे दोघांचे वर्गमूळ समान घेतले तर वर्गमुळामध्ये 36 गुणिले 2 म्हणजे 72 लिहू शकतो. तसेच आपल्या उजव्या बाजूला पहा 5 वर्गमुळात 5 आहे, तर जेव्हा 5 ला आपण वर्गमुळात घ्यायचे असेल तर 5 चा वर्ग घेऊन घ्यावा लागतो. तेव्हा वर्गमुळात 5 गुणिले 5 वर्गमुळात लिहिले. आता दोघांचे वर्गमूळ आहे तर दोघांना एकत्र लिहिले तर 25 गुणिले 5 125 आले. तर इथे आपल्याला कळले की 72 आणि 125 मध्ये 125 संख्या मोठी आहे. याचाच अर्थ काय, 6 च्या वर्गमुळात 2 ही संख्या लहान ठरली 5 वर्गमुळात 5 पेक्षा. आता याचे दुसराही पर्याय तो कसा, दोघांचे बाजूंचा आपण वर्ग केला तर दोन्ही बाजूचा वर्ग केला तर हे झाले 36 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग केला तर आपले उत्तर आले 2. तसेच 5 चा वर्ग केला तर 25 भेटले आणि वर्गमुळात 5 चा वर्ग झाला तर आपले उत्तर 5 आले. म्हणजे 25 गुणिले 5 आले 125, 36 गुणिले 2 आले फक्त 72. या दोघांमध्ये बरोबरी केली तर 125 मोठी संख्या आहे म्हणून आपण असे चिन्ह दाखवले. याचाच अर्थ काय, 5 वर्गमुळात 5 ही संख्या मोठी आहे 6 वर्गमुळात 2 पेक्षा. तर आपण दोन प्रकारे याचे उत्तर आपण काढू शकतो. आता पुढची संख्या आहे 8 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 192. मग काय करायचंय,
8ला आपण 8चा वर्ग घ्या आणि त्याला वर्गमुळात घ्या, म्हणजे आपल्याला काय वर्गमुळात 64 गुणिले वर्गमुळात 3. आता 64 वर्गमुळात आहे, वर्गमुळात 3 आहे, तर दोघांचा वर्गमूळ एकत्र करू शकतो. मग आपण एकत्र केलं तर 64 गुणिले 3 लिहिले, तर दोन्ही बाजूला आपल्या सेम समान संख्या आल्या, वर्गमुळात 192 वर्गमुळात 192, म्हणून त्या दोन्ही संख्या समान झाल्या. याचा अर्थ काय, ह्या दोन्ही संख्या 8 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 192 ह्या दोन्ही संख्या काय झाल्या, समान. आता पुढे तिसरा प्रश्न, 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 यांची बरोबरी पाहू, यांची तुलना करू. तेव्हा आपल्याकडे दोन उपाय आहेत, दोन्ही बाजूला वर्ग घ्या किंवा 7ला वर्गमुळात घ्या वर्ग घेऊन, तेव्हा आपल्याला किती येते 49 वर्गमुळात आणि वर्गमुळात 2 तर त्याच्या गुणाकारात आहेत, तर दोघांचे वर्गमूळ एकत्र केले तर 49 गुणिले 2 आले 98. तसेच उजव्या बाजूला पाहिले तर 5 वर्गमुळात 3 आहे, तर 5ला वर्गमूळ घ्या वर्ग घेऊन, तर 25 वर्गमुळात 3 आले. आता इथे गुणिले वर्गमुळात 3 आहेत, तर दोघांचा वर्गमूळ समान घेतलं तर दोघांचा गुणाकार केला तर 75 आले. आता यांची बरोबरी केली तर 98 ही संख्या मोठी आहे, याचा अर्थ काय 7 वर्गमुळात 2 ही संख्या 5 वर्गमुळात 3 पेक्षा मोठी आहे. किंवा दुसरा आपला उपाय दोघांचा वर्ग घेऊन होताच, तर 7चा वर्ग 49 आणि 2 वर्गमुळात 2 आहे, त्याचा वर्ग केला तर 2 येणार. 49 गुणिले 2 आले 98. आता इथे उजव्या बाजूला पाहिले तर 5चा वर्ग 25 आणि वर्गमुळात 3चा वर्ग आहे तो 3. 25 गुणिले 3 येतात 75. तर इथे बघितले तर 98 ही संख्या मोठी आहे, म्हणजे 7 वर्गमुळात 2 ही संख्या मोठीच झाली. आता पहा, सजातीय करणींवरील क्रिया. दोन करणींचा गुणाकार किंवा भागाकार ही परिमेय संख्या असू शकते. दोन संख्या घेतल्या, यांच्यावरती आपण गुणाकार केला किंवा भागाकार केला तर यांचे उत्तर परिमेय संख्या असू शकते. कसे ते तपासून पाहू. तर पहिले उदाहरण घ्या, सोपे रूप द्या 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3. तर काय करायचंय, दोघांमध्ये वर्गमुळात 3 समान आहे, तर त्याला बाजूला केले तर 7 आणि 29 ची बेरीज केली तर आपले उत्तर आले 36. तर 36 वर्गमुळात 3 हे उत्तर मिळाले. दुसरा आहे 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3. तर इथे वर्गमुळात 3 समान आहे, तर त्याला बाजूला घ्या, तर कंसामध्ये फक्त 7 वजा 29 राहील, तर आपले उत्तर आले वजा 22. म्हणजेच उत्तर बनले वजा 22 वर्गमुळात 3. आता प्रश्न तिसरा, इथे आपण सोपे रूप देऊ, 13 वर्गमुळात 8 अधिक 102 वर्गमुळात 8 वजा 5 वर्गमुळात 8. तर इथे वर्गमुळात 8 समान आहे, तर एका बाजूला घेतले तर आपल्याला 13 अधिक 102 वजा 5 ही संख्या उरेल. आता 13तून 5 गेले तर उरले 8 आणि 8 अधिक 102 करू शकतो, किंवा सगळ्यांना म्हणजे 13ला आणि 5ला 2/2 ने गुणले शकतो. तर 2/2 ने गुणले तर 26/2 येतं, इथे 10/2 येतं. दोघां सगळ्यांचा छेद समान झाला तर अंशाची बेरीज करू शकतो, म्हणजे 26 अधिक 1 वजा 10. आता 26 अधिक 1 27 आणि 27 वजा 10 उरतात 17. तर 17/2 काय उरतात, तर 17/2 केले. आता इथे वर्गमुळात 8 आहेत, तर त्याची आपण फोड करू शकतो. ती लिहू शकतो 4 गुणिले 2. 4 हा खरं तर 2चा वर्ग आहे, मग आपण तो 2 बाहेर काढू शकतो, परंतु 2 बाहेर काढला तर 17/2 मधला 2 आणि हा 2 वर्गमुळाच्या बाहेरचा तो एकमेकांना विभाज्य आहे, तर ते भागतात. मग उरले काय 17 वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर येते. आता पुढचा प्रश्न, सोपे रूप द्या 8 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 20 वजा वर्गमुळात 125. आता पहा, वर्गमुळात 20 आपण 4 गुणिले 5 लिहू शकतो, आणि 4 लिहिले तर वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 5 या दोघांचा गुणाकार वेगवेगळा लिहू शकतो, कारण वर्गमुळात 4 हे खरं तर 2चा वर्ग आहे, तेव्हा तो 2 बाहेर येते. तसेच वर्गमुळात 125 हा खरं तर 25 गुणिले 5 लिहू शकतो, म्हणजे 5 वेगळ्या वर्गमुळात लिहा, 25 वेगळ्या वर्गमुळात लिहा. आता 5चा वर्ग 25 आहे, म्हणजे 25ला आपण 5चा वर्ग जर लिहिला तर वर्गमुळात 5चा वर्ग खरं तर 5 उरतो, म्हणजे 5 वर्गमुळात 25, 5 वर्गमुळात 5 लिहिले. आता तिघांच्या वर्गमुळात 5 आहे, तर ते समान काढले तर काय येईल, कंसामधील 8 अधिक 2 वजा 5, म्हणजे 8 अधिक 2 10, 10 वजा 5 उरले 5, म्हणजे आपले उत्तर किती आले 5 वर्गमुळात 5. तर लक्षात घ्या, आपल्या वर्गमुळात जी संख्या आहे तिची आपण फोड करायचे प्रयत्न करा, आणि इथे जे वर्गमूळ दिले त्या इतकी समान वर्गमूळ आपल्या कंसात किंवा वर्गमुळात भेटतात की त्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते आपण एका बाजूला समान घेऊन आपल्याला त्यांचा जो गुणाकारात 8 किंवा जी काही संख्या असेल त्यांची आपण बेरीज वजाबाकी दिलेल्या चिन्हानुसार करू शकतो. आता पाचवा, करणींचा गुणाकार करा. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42. आता दोन्ही वर्गमुळात आहेत तर दोघांचं वर्गमूळ एकत्र ठेवू शकतो. मग आपण घेतले वर्गमुळात 7 गुणिले 42. आता वर्गमुळात 7 गुणिले 42, 42 ची समजा फोड केली तर काय ते 7 सके 42, म्हणजे इथे 7 2 वेळा आला, म्हणजे 7चा वर्ग झाला. आता वर्गात 7चा वर्ग आणि वर्गमुळात असेल तर 7 बाहेर काढू शकतो, कारण वर्गमुळात
वर्ग एकमेकांना काढून टाकतात तर 7 संख्या बाहेर येते, पण वर्गमुळात 6 ही संख्या राहते, म्हणून 7 वर्गमुळात 6 ही संख्या राहिली आणि ही संख्या आपल्याला माहिती ही अपरिमेय संख्या आहे. आता करणींचा भागाकार करून पाहू. वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 5. तर काय करायचंय, वर्गमुळात 125 छेदामध्ये वर्गमुळात 5 आपण लिहूया आणि दोन्ही बाजूला आपल्या अंशात आणि छेदात वर्गमूळच काढायचं, तर सगळ्यांचे वर्गमूळ एकत्रच ठेवू. आता 5 ने 125 ला भागले तर उत्तर येते 25. आता वर्गमुळात 25 हे खरं तर 5 चा वर्ग आहे, म्हणजे 5 चा वर्ग आणि वर्गमुळात वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांना काढून टाकतात तर उरले 5 आणि 5 ही संख्या परिमेय संख्या आहे. आता 7वे उदाहरण, वर्गमुळात 50 गुणिले वर्गमुळात 18. तर दोघांचं वर्गमूळ आता एकत्र करायचा प्रयत्न करू. तर त्याआधी काय लिहिले, वर्गमुळात 50 खरं तर आपण दोन प्रकार लिहू शकतो. कसे, तर वर्गमुळात 50 आपण लिहितो 25 गुणिले 2. आता 25 गुणिले 2 म्हणजेच काय, 5 चा वर्ग 25 असतो आणि वर्गमुळात 5 चा वर्ग लिहिले म्हणजे उत्तर 5च येणार, म्हणजे 5 बाजूला काढले म्हणजे 5 वर्गमुळात 2 आले. आता 5 वर्गमुळात 2 आहे, आता दुसऱ्या बाजूला किती 18. 18 ची आपण फोड केली 9 दुनी 18, परंतु 3चा वर्ग हा 9 आहे, म्हणजेच 3चा वर्ग वर्गमुळात लिहिला तर उत्तर 3च येते, म्हणून आपल्या दुसऱ्या बाजूला मिळेल 3 वर्गमुळात 2. तर 3 गुणिले 5 लिहिले 15, परंतु बघा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, तर हा खरं तर वर्गमुळात 2 चा वर्ग आला. आता वर्ग वर्गमूळ काढून टाकते म्हणजे उरले 2, तर म्हणजे 15 गुणिले 2 आले, उत्तर आले 30. तर याचा अर्थ काय, वर्गमुळात 15 गुणिले वर्गमुळात 18, याचे उत्तर किती येते 30. आता आपण करूया करणीचे परिमेयीकरण. दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यांपैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचे परिमेयीकरण गुणक असे म्हणतात. म्हणजे आपल्याकडे दोन करणी आहेत, त्या परिमेय संख्या आहेत. आपल्याकडे दोन परिमेय संख्या आहेत, त्यांच्या करणींचा गुणाकार जर आपण केला आणि तो परिमेय संख्या येत असेल, लक्षात घ्या दोन करणींचा गुणाकार समजा परिमेय संख्या येत असेल तर कोणतीही त्यापैकी कोणती एक करणी दुसऱ्या करणीचे परिमेयीकरण गुणक असे म्हणतो. दिलेल्या करणीचा परिमेयीकरण गुणक एकमेव नसतो. एखादी करणी दिलेल्या करणीचा परिमेयीकरण गुणक असेल तर तिला शून्योत्तर परिमेय संख्येने गुणले तर येणारी करणी सुद्धा दिलेल्या करणीच्या परिमेयीकरण गुणक असते. आता पहा उदाहरण पहिले, वर्गमुळात 2 या करणीला वर्गमुळात 2 ने गुणले असता वर्गमुळात 2 गुणिले 2 म्हणजेच काय वर्गमुळात 4 येते आणि वर्गमुळात 4 ही खरं तर 2 आहे किंवा 2चा वर्ग आहे, वर्ग आणि वर्गमूळ काढून टाकते म्हणून उत्तर आले 2 ही परिमेय संख्या आहे. तर वर्गमुळात 2 चा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 2 आहे. म्हणजे दोन करणींचा गुणाकार जर केला आणि ती समजा परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कुठलीही एक करणी दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे असे आपण म्हणतो. ही आपण व्याख्या आपण पाहिली. आता दुसरी संख्या वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 याचा गुणाकार केला तर दोघांचे वर्गमूळ समान केले तर वर्गमुळात 16 येते, कारण 8 गुणिले 2 आपण लिहू शकतो आणि 16 हा खरं तर 4चा वर्ग आहे. म्हणजेच काय, वर्गमुळात 4चा वर्ग म्हणजे उत्तर आले 4 आणि 4 ही परिमेय संख्या आहे, म्हणून आपण लिहिले वर्गमुळात 2 चा वर्गमुळात 8 हा परिमेयीकरणाचा गुणक आहे. त्याचप्रमाणे 8 वर्गमुळात 2 ही करणी सुद्धा वर्गमुळात 2 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे, कारण वर्गमुळात 2 गुणिले 8 वर्गमुळात 2 हे खरं तर कसे लिहितात 8 वर्गमुळात 2 गुणिले 2. आता हे दोन्ही वर्गमुळात 2 एकमेकांच्या गुणाकारात आहे म्हणजे याचं उत्तर येते फक्त 2 आणि 8 गुणिले 2 येते 16. आता उदाहरण तिसरे, वर्गमुळात 27 चा परिमेयीकरण गुणक लिहा. आता वर्गमुळात 27 आले कशामुळे, तर आपण दोन प्रकार लिहू शकतो, 3 गुणिले 3 गुणिले 3 किंवा 9 गुणिले 3. तर वर्गमुळात लिहिले आपण 9 गुणिले 3. आता वर्गमुळात 3 गुणिले 9 आहे, तेथे 9 ही खरं तर 3चा वर्ग आहे, तेव्हा आपण समजा 9 ला वेगळ्या वर्गमुळात लिहिले तर 3चा वर्ग हा 9 असतो, म्हणून वर्गमुळात 9च्या जागी आपण वर्गमुळात 3चा वर्ग लिहिला तर वर्ग आणि वर्गमूळ निघून गेले तर 1 3 त्यातून उरला आणि हे 3 तसेही बाकीच्या वर्गमुळातले आपण उत्तर आले 3 वर्गमुळात 3. तर 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 3 गुणिले 3 बरोबर 9 ही परिमेय संख्या आहे. आता वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 27 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. लक्षात घ्या वर्गमुळात 27 हा 3 वर्गमुळात 3 आहे, म्हणजेच 3 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 बरोबर 9 गुणिले 3 बरोबर 27 इतके, कारण वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार 3 येतो आणि 3 गुणिले 3 आपल्याकडे ऑलरेडी 9 आहेत, तर 9 गुणिले 3 आले 27. म्हणजेच वर्गमुळात 27 या करणीचा दिलेल्या करणीचा 3 वर्गमुळात 3 हा सुद्धा परिमेयीकरण गुणक आहे असेलच. या व्यतिरिक्त 4 वर्गमुळात 3, 7 वर्गमुळात 3 असे अनेक गुणक आपल्याला मिळतील.
यांपैकी वर्गमुळात 3 हा सर्वात सोप्या मांडणीतला परिमेयकरण गुणक आहे. आता उदाहरण 4. 1/वर्गमुळात 5 या छेदाचे परिमेयकरण करा. कसे करायचे तर लक्षात घ्या, आपल्या छेदामध्ये वर्गमुळात 5 आहे ना, तर आपण अंशात आणि छेदात वर्गमुळात 5 ने गुणूया. तर आपण गुणले तर काय ते बघा, छेदामध्ये ते वर्गमुळात 5 गुणे वर्गमुळात 5 म्हणजे 5 आले आणि अंशात आले 1 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात 5 आले. तर आपले हे झाले छेदाचे परिमेयकरण. दुसरी संख्या आहे 3. उदाहरण पहा 5वे. 3 छेदात 2 वर्गमुळात 7 या छेदाचे परिमेयकरण करायचे. तर काय करायचे, आपल्याला वर्गमुळात किती संख्या आहे 7, तर 3 हीच अंशाला आणि छेदाला गुणायचे. तर आपण बघा काय लिहिलंय, 3 छेद 2 वर्गमुळात 7 ला वर्गमुळात 7 छेद वर्गमुळात 7 ने गुणले. तर 7 वर्गमुळात आणि वर्गमुळात 7 ह्या दोघांचे गुणाकार आपल्याला केले तर आपलं उत्तर येते 7 आणि 7 गुणिले 2 येते 14. तर आपल्याला संख्या किती भेटते, 3 वर्गमुळात 7 छेदात 14. तर आज आपण काय पाहिले, आज आपण शिकलो कर्णींचे परिमेयकरण कसे करायचे आणि छेदाचे परिमेयकरण कसे करायचे. चला आज आपण इथे थांबू. पुढच्या भागात याचा सराव संचयी सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.